चित्रपटसृष्टीमधला एक मोठा अभिनेता होता, तो चित्रपटामधला हिरो होता। त्या हिरोचं लग्न झालेलं होतं, पण मात्र त्याच्या संपर्कात अजून एक दुसरी तरुणी आली होती आणि त्या तरुणीबरोबर तो हिरो अगदी लपून छपून भेटू लागला आणि अगदी सगळं काही करू लागला। पण मात्र या दोघांच्या नात्याची खबर कोणाला सुद्धा नव्हती। पण ती जी तरुणी आहे ती दिसायला अतिशय सुंदर होती। पण मात्र मग त्या तरुणीला एका व्यक्तीनं त्या हिरोच्या अकाउंटवरून बनावट अकाउंट तयार करून त्या हिरोनीला मेसेज पाठवायचा आणि तिला बोलायचा प्रयत्न करायचा। पण मात्र जसं जसं या दोघांचं बोलणं चालू झालं तसं तसं धक्कादायक घडत होतं। आता ती एक मोठी हिरोईन होती, एक मॉडेल होती, ती त्या तरुणाच्या मेसेजकडे लक्ष देत नव्हती। पण मात्र तो जो तरुण होता त्यानं अखेर त्याचा स्वतःचा जो प्रायव्हेट पार्ट आहे त्या प्रायव्हेट पार्टचा आणि त्याचा फोटो काढून त्या हिरोईनला पाठवला आणि त्या हिरोईननं तो फोटो पाहिल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्या हिरोनीनं ती गोष्ट तिच्या हिरोला सांगितली आणि खडलं। धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते सिनेमासृष्टीमधले हिरो आणि हिरोईन आहेत आणि या दोघांनी एका तरुणाला ठार केलेलं होतं, त्याचा काटा काढलेला होता। आता त्यांनी अनेक प्रयत्न केले होते की आमदारा, खासदाराला, मंत्र्याला सांगून हे प्रकरण मिटवण्याचे, पण एका IPS ऑफिसरनं ज्या पद्धतीनं ही केस सॉल्व केली आणि त्यांच्यावर कारवाई केली त्यामुळे त्यांचं सुद्धा मोठं कौतुक होतंय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून त्या IPS ऑफिसरनं जी भूमिका बजावली आहे त्यांचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे ती घडलेली आहे कर्नाटक राज्यातलं जे शहर आहे बंगळूरजवळ कामाशी पालिया नावाचं पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे। तारीख आहे 9 जून 2024ची, वेळ आहे सकाळी 9 वाजताची। या ठिकाणी असणारा एक सुमन हल्ली नावाचा ब्रिज आहे, सुमन हल्ली पूल आहे आणि या पुलाच्या खाली एका तरुणाची डेड बॉडी पडलेली होती आणि ती डेड बॉडी एका व्यक्तीनं बघितली। त्या ठिकाणून एक व्यक्ती डिलिव्हरी बॉय जात होता, त्या व्यक्तीनं ती डेड बॉडी बघितली आणि त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। आता घटनास्थळी पोलीस आले, पंचनामा केला आणि त्या आरोपीचं म्हणजे ते जो काही मृतदेह आहे तो नेमका कोणाचा आहे, काय आहे याची ओळख पटवत होते। पण मात्र त्याची ओळख काही केल्या पटवली जात नव्हती। मग पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी अनेक पद्धतीनं त्याचे फोटो हे सोशल मीडियाच्या माध्यमातून इकडून तिकडून तपासून पाहिले की हा मृतदेह नेमका कोणाचा आहे आणि त्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी सुद्धा पाठवण्यात आला होता आणि इकडे त्याचा ओळख पटवण्याचा प्रयत्न सुद्धा चालू होता। पण मात्र त्याची ओळख काही पटत नव्हती। शेवटी त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काही गोष्टी अशा समोर आल्या की त्यामधून पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला होता। कारण की ते जो मृतदेह आहे त्याला एवढ्या बेदम पद्धतीनं मारहाण केलेली होती की त्याच्या शरीरामधले जेवढ्या काही हड्ड्या आहेत त्या हड्ड्या अक्षरशः तुटून गेलेल्या होत्या, प्रत्येक हड्ड्या तुटलेल्या होत्या। जणू काही त्याला भिंतीला आपटू मारलंय, त्याच्या डोक्यामध्ये मोठ्या यानं वार केलाय आणि याला गंभीर स्वरूपाने मारलंय। कोणीतरी मोठी दुश्मनी त्याच्यासोबत काढली आहे असा संशय पोलिसांना त्या ठिकाणी आला, कारण की पोस्टमॉर्टममधून त्या पद्धतीनं दिसत होतं। मग एवढ्या बेरहमीनं एका साधारण तरुणाला कोणी मारला असेल, काय मारला असेल, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर पडलेला होता। आता पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटायचं ठरवलं। त्याचं जे शर्ट आहे, पॅन्ट आहे, त्याच्या अंगावरचे जे कपडे आहेत त्याच्या आधारे, त्याचे संपूर्ण त्याच्या बॉडीच्या आधारे त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रकारे प्रयत्न सुरू केले। कुठं कोणत्या ठिकाणी कोणी बेपत्ता झालंय का, या उंचीचा, या हाईटचा, या वयाचा तरुण कुठं बेपत्ता झालाय का, फरार झालाय का, याची संपूर्ण जेव्हा डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की जवळचंच एक गाव आहे चित्रदुर्ग नावाचं, या गावातला एक तरुण आहे कृष्णा स्वामी म्हणून, रेणुका स्वामी म्हणून, आणि हा 8 जून 2024 पासून बेपत्ता आहे। मग त्या तरुणाच्या घरी संपर्क साधून पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली, त्यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवलं, तेव्हा मात्र त्या घरच्यांनी ओळख पटवली आणि त्यांनी सांगितलं की हा त्यांचाच मुलगा आहे, रेणुका स्वामी नावाचा।
पण मात्र तो एक साधारण तरुण आहे, त्याचं कोणासोबत दुश्मनी नाही, काही नाही. मग त्याला नेमकं कोणी मारलंय, का मारलंय हा प्रश्न त्याच्या घरच्यांना सुद्धा पडला होता आणि पोलिसांना सुद्धा पडला होता. पोलीस इकडे तपास करत होते की लगेच 10 जून 2024ला त्या पोलीस स्टेशनमध्ये 3 तरुण आले, 3 व्यक्ती आले आणि त्या व्यक्तींनी स्वतः सांगितले की त्या रेणुका स्वामीला आम्ही मारलंय, आम्ही त्याच्यामध्ये गुन्हेगार आहोत, आमची पैशाची देवाणघेवाण सुरू होती म्हणून आमच्याकडून ते तशा पद्धतीनं घडले. आता पोलिसांना आईची केस सॉल्व्ह झालेली होती आणि त्या ठिकाणी पोलिसांना वाटलं आपल्याला जास्त का आता तपास करायची गरज नाही, ओळख पटवली, आरोपी स्वतःहून चालत आले, गुन्हासुद्धा कबूल केला आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्यामुळं त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत ते सुद्धा खुश झाले होते की ती केस सॉल्व्ह झाली म्हणून. पण मात्र त्या ठिकाणचे जे IPS ऑफिसर होते यस गिरीश कुमार नावाचे, यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली आणि त्यांनी ती केस जरा जवळून वाचून पाहिली. तेव्हा त्यांना समजलं की या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्या तरुणाला जी मारहाण करण्यात आली आहे त्याला शॉकसुद्धा देण्यात आला आहे. हे नेमकं का केलं आहे, कशामुळं केलं आहे? कारण की ते जे आरोपी आहेत त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही त्या तरुणाला पैशांच्या देवाणघेवाणीमधून मारलं आहे. मग पैशाच्या देवाणघेवाणीमधून का एवढं माणूस मारत असतं का, एवढी दुश्मनी काढत असतं का की त्याच्या प्रायव्हेट पार्टलासुद्धा जखम केली आहे, त्याच्या शरीरातले सगळे हड्डे तोडले, त्याच्या डोक्यावरसुद्धा गंभीर स्वरूपाने दुखापत केली आहे. एवढ्या बेरहमीनं फक्त पैशाच्या देवाणघेवाणीतून मारू जाऊ शकलं नाही. मग त्या 3ही आरोपींना स्वतः IPS ऑफिसर गिरीश कुमार हे भेटले आणि त्यांना तिघांनाही एका रूममध्ये जाऊन त्यांची चौकशी सुरू केली. आता तिघांना काही प्रश्न विचारले तर ते आधीच प्लॅनिंग करून आले असल्यामुळं त्यांनी एकसारखी उत्तरं दिली. पण मात्र IPS गिरीश कुमार हे सुद्धा शांत बसणारे नव्हते. त्या तिघांनाही आता त्यांनी वेगळ्या वेगळ्या रूममध्ये नेलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची विचारपूस चौकशी सुरू केली. मग वेगवेगळ्या रूममध्ये नेल्यानंतर त्यांची वेगवेगळे प्रश्नाचे उत्तर येत होते, त्यांना एकसारखी उत्तरं देता येत नव्हते आणि त्यांनी दिलेली जी काही उत्तरं आहेत ते एकसारखे येत नसल्यामुळं त्यांना अजूनच त्यांच्यावर संशय आला. पण मात्र त्यांना त्याच जेलमध्ये ठेवून त्यांचे जे कॉल डिटेल्स आहेत, त्यांचे जे कोणासोबत संपर्क आहे हे तपासून पोलिसांनी पाहिलं. मागच्या 48 तासामध्ये ते कोणाच्या संपर्कात आहेत, काय आहेत हे सगळे त्यांचे CDR काढण्यात आला, कॉल डिटेल्स तपासण्यात आलं. त्याच्यावरून समजत होतं की हे त्या डेड बॉडीच्या आसपास जवळपासच होते, हे त्यांच्यासोबतच घडलं. पण मात्र यांच्यापैकी एका व्यक्तीच्या, एका आरोपीच्या फोनवर एका अभिनेत्याचा कॉल आलेला होता आणि तो अभिनेता याच्यासोबत काही वेळसुद्धा बोललेला होता. मग IPS यस गिरीश कुमार यांना मोठा प्रश्न पडला की हे जे 3 आरोपी आहेत यांनी गुन्हा कबूल केला आहे, यांच्यासोबत थेट त्या हिरोचा संबंध कसं काय, त्यांनी कसं काय याला मेसेज केला, याच्यासोबत बोलतोय. त्यामुळं त्यांनी त्या आरोपींना पुन्हा ताब्यात घेतलं आणि आता त्यांची कसून चौकशी चालू केली. तेव्हा समजलं की या आरोपींना जे फोन करणारा अभिनेता होता त्या अभिनेत्याचं नाव होतं दर्शन तुगदीपा. दर्शन तुगदीपा हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधला एक सुपरस्टार हिरो आहेत. लाखो त्याचे फॉलोअर्स आहेत, चाहते आहेत आणि ते त्याला मोठ्या प्रमाणात मानतात. मग हा दर्शन तुगदीपा आहे तो या आरोपींच्या जाळ्यात कस काय आला होता, त्यानं त्याला कॉल कस काय केला होता, हे संपूर्ण डिटेल्स तपासल्यानंतर अजून एक नाव समोर आलं आणि तेव्हा समजलं की या हिरोबरोबर अजून एक हिरोईन आहे आणि तिचं नाव आहे पवित्रा गोडा. मग आता पवित्रा गोडा आणि दर्शन तुगदीपा या दोघांचं नेमकं नातं काय आहे हे जेव्हा पोलिसांनी तपास करून पाहिलं तेव्हा समजलं की 24 जानेवारी 2024ला त्या पवित्रा गौडाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टमधून दर्शन तुगदीपासोबत तिचं जे नातं आहे या नात्याला उजाळा दिला होता. स्पष्टपणे ते दोघंजण रिलेशनशिपमध्ये आहेत याची माहिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली होती आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून माहिती दिल्यानंतर ही सगळी बातमी जनतेपर्यंत पोहोचलेली होती. मग ही जी पवित्रा गौडा आहे ही सुद्धा दिसायला सुंदर होती आणि दर्शन तुगदीपा हा एक अभिनेता होता. मग या दोघांच्या नात्यांची माहिती समाज माध्यमावर टाकल्यामुळं समाजाला ती माहिती समजली आणि समजल्यामुळं मग ही सगळीकडे प्रसारित झाली. पण मग मात्र यामध्ये तो जो मृत पावलेला तरुण आहे रेणुका स्वामी याचा नेमका काय संबंध आहे हे जेव्हा पोलिसांनी तपासून पाहिलं तेव्हा समजलं की रेणुका स्वामीनं दर्शन तुगदीपा याचं फेक अकाउंट सोशल मीडियावर बनवलं होतं. कारण की त्यालासुद्धा या दोघांच्या नात्याची माहिती मिळालेली होती आणि
दर्शन तुगदीपा याचं लग्नसुद्धा झालेलं होतं, पण मागच्या काही महिन्यांपासून त्याचे आणि त्याच्या बायकोमध्ये वादविवाद सुरू असल्यामुळं त्याची बायको त्याच्यापासून वेगळी झालेली होती. म्हणून त्यानं या ठिकाणी पवित्र गौडा नावाची तरुणी त्याच्या रिलेशनशिपमध्ये आली आणि तिच्यासोबत त्यानं नातेसुद्धा स्पष्ट केलं होतं. याच गोष्टीचा राग रेणुका स्वामीला आला, म्हणून त्यानं सोशल मीडियावर दर्शन तुगदीपा नावानं अकाउंट बनवलं आणि पवित्रा गौडा या अभिनेत्रीला मेसेज पाठवू लागला, व्हिडिओ पाठवू लागला, भरपूर मेसेज करू लागला. पण मात्र ती काही रिप्लाय देत नव्हती, त्याचे मेसेजसुद्धा बघत नव्हती. मग यानं शेवटी त्याच्या प्रायव्हेट पार्टचा फोटो काढला, त्याच्यामध्ये तो स्पष्टपणे दिसत होता आणि तो फोटो त्यानं त्या हिरोईनला पाठवला. त्या हिरोईननं जसं तो फोटो पाहिला तसं तिची तळपायाची आग मस्तकाला गेली, कारण की त्यानं त्याच्यामध्ये मेसेजसुद्धा लिहिला होता की माझा जो फोटो आहे या फोटोमध्ये जे दिसतंय ते तुला तुझ्या हिरोपेक्षा जास्त मजा देऊ शकतं, आनंदी ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा मी मजबूत आहे, असं आहे तसं आहे, अगदी अशा पद्धतीची भाषा त्यानं त्या मेसेजमध्ये वापरली होती. आणि या गोष्टीचा राग पवित्रा गौडा या अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात आल्यामुळं तिनं तात्काळ या मेसेजची माहिती दर्शनदीप गौडा या अभिनेत्यापर्यंत पोहोचली आणि ऐकल्यानंतर त्याच्यासुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली. मग त्याचे जे काही फॅन फॉलोअर्स आहेत त्या फॅन फॉलोअर्सपैकीच त्यानं काय केलं, या 3 आरोपींना सांगितलं की हा जो तरुण आहे तो नेमका कोण आहे, कुठं राहतो, याची तात्काळ मला माहिती पाहिजे. मग त्याच्या चाहत्यांनी त्याच्या फॉलोअर्सनी त्या रेणुका स्वामीला तपासून काढलं, म्हणजे शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर त्याला भेटले आणि त्याला सांगितलं की तुला हिरो दर्शन तुगदीपा याला भेटायचं आहे का. ते म्हणे हां, मी तर त्यांचा खूप मोठा फॅन आहे, त्याला भेटायचं आहे. मग त्याला भेटायचं आहे म्हणून याच अभिनेत्याच्या फार्म हाऊसवर त्याला घेऊन गेले आणि फार्म हाऊसवर घेऊन गेल्यानंतर आता थोड्याच वेळात हिरो येणार आहे म्हणून त्याचे हातपाय बांधले आणि हातपाय बांधल्यानंतर त्याला बेदम पद्धतीनं मारहाण सुरू केली. त्याला नेमकी मारहाण का करतायत, कशामुळं करतायत हे त्याला प्रश्न पडला होता, पण त्याला काही सांगत नव्हते. नुसतं बेदम पद्धतीनं जे हातात येईल त्यानं मारहाण करत होते. मग काही वेळानंतर त्या ठिकाणी अखेर दर्शन तुगदीपा हिरो आला आणि हिरो आल्यानंतर तो जो मार खाणारा तरुण होता तो त्या हिरोकडं पाहू लागला. त्याला आश्चर्य वाटलं की एवढा मोठा अभिनेता माझ्यासाठी आलाय, मला वाचवण्यासाठी आलाय. त्या तरुणाला वाटत होतं की आपला हिरो आपल्या समोर उभा आहे, तो त्याला वाचवण्यासाठी आलाय. पण मात्र तो हिरो जसा जसा जवळ येत होता तसा तसा राग त्याचा वाढत होता आणि जवळ आल्याबरोबर त्या हिरोनं त्या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यानं लाता बुक्क्या बेल्ट काढून त्या तरुणाला बेदम मारहाण केली. ती तरुणीसुद्धा तिथं बाजूला उभा होती, ती तरुणीसुद्धा स्वतःच्या डोळ्यानं पाहत होती ज्या तरुणीला या तरुणाने फोटो पाठवलेला होता पवित्रा गौडा हिला. मग आता हे दोघं जण मिळून त्याला मारहाण करत होते. त्यांचं मन भरल्यानंतर ते तिथून बाहेर गेले आणि बाहेर जाता जाता ॲक्शन केसात तो हिरो त्या आरोपींना म्हणला की याचा गेम आता खल्लास करून टाका, याला जिवंत ठेवू नका, असा आदेश देता बरोबरच त्या लोकांनी त्याच्या डोक्यात जोरदार वार केला, त्याला शॉकसुद्धा दिला आणि त्याला ठार केलं. त्याचा मृतदेह या ठिकाणच्या पुलाखाली फेकून दिला आणि त्या ठिकाणाहून पसार झाले आणि हे त्या ठिकाणाहून निघूनसुद्धा गेले. आता अशा पद्धतीचं प्रकरण घडलं होतं आणि थेट यामध्ये एका हिरोचं आणि हिरोईनचं नाव आलं होतं. मग या दोघांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत यांनीसुद्धा प्रेशर त्या पोलिसांवर आणलं होतं. पण त्या ठिकाणचे जे IPS ऑफिसर होते गिरीश कुमार यांनी मात्र कुठल्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाई त्या हिरो आणि हिरोईनवर केलेली होती. म्हणून देशभरात त्यांचं मोठं कौतुकसुद्धा होतं. एकंदरीत समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं. एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.